संस्कार संस्कृति फाउंडेशन ने गरीब और जरूरतमंद छात्रों के लिए पुस्तक वितरण कार्यक्रम पूरा किया। संस्कार संस्कृति फाउंडेशन की ओर से जलगांव गौतम नगर तांबापुरा जलगांव शहर की लोकप्रिय विधायक राजू मामा भोले ने गरीब और जरूरतमंद छात्रों को पुस्तिकाएं वितरित की। इस कार्यक्रम के मुख्य अतिथि जलगांव जिला पश्चिम युवा जिला अध्यक्ष मिलिंद सोनवाने, पूर्व नगर सेवक सदाशिवराव ढेकले, सामाजिक कार्यकर्ता जमील भाई शेख, महादू सोनवाने, मधुकर ढेकले थे। गजानन वंजारी, आसिफ शाह बापू, बाजीराव ससाणे, यशवंत घोड़ेश्वर, विकास फुलपगारे, अविनाश पारधे आदि उपस्थित थे। इस बार आओ राजू मामा भोले ने संस्कार संस्कृति फाउंडेशन द्वारा आयोजित पुस्तक वितरण गतिविधि की सराहना की। इस बार उन्होंने विद्यार्थियों का उचित मार्गदर्शन किया। इस अवसर पर संस्था की अध्यक्ष अर्चना, मिलिंद सोनवाने एवं संस्था के पदाधिकारियों ने हर वर्ष आयोजित होने वाले पुस्तक वितरण कार्यक्रम को आगे बढ़ाने के लिए संस्था के पदाधिकारियों की सराहना की। संस्था के सदस्य मीराबाई सोनावणे, रत्ना सोनावणे, रत्ना ब्राह्मणे, आशा पारधे, भावना अदकामोल, मोहिनी पारधे, बेबाबाई सपकाले, कलाबाई पारधे, पद्माबाई पारधे, इनकी सभी की मदद से प्रोग्राम पूरा हुआ। आदरणीय राजू मामा भोले यांचा सत्कार करावा। क्रमांक 14 मध्ये तांबापुरा परिसरामध्ये संस्कार संस्कृती फाउंडेशनच्या वतीने आदरणीय मिलिंद भाऊ सोनवणे आणि सर्व सहकाऱ्यांनी या ठिकाणी लहान मुलांना वह्या वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे। या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी आपल्या जळगाव शहराचे लाडके आमदार आदरणीय राजू मामा, सर्व मंचावर उपस्थित आमचे माधवभाऊ सोनवणे, सर्व मंचावर उपस्थित सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी आणि जमलेले सर्व बंधू आणि भगिनींनो, मित्रांनो, हा फार महत्त्वाचा कार्यक्रम आहे। लहान बालकांना आपल्या परिसरातले श्रमजीवी लोक आहे, कष्टकरी लोक आहे, यांना वह्या वगैरे घेण्यापासून, वह्या देण्यापासून थोडीशी अडचण निर्माण होते। या संस्कार संस्कृती फाउंडेशनचा खूप खूप आभार मानतो की त्यांनी या लहान बालकांना वह्या देण्याचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला, जेणेकरून शिक्षणाच्या दृष्टीने त्यांना काहीतरी व्यवस्थित लिहिता येईल, वाचता येईल अशा दृष्टीने या ठिकाणी उपस्थित करून दिल्या वह्या। त्याबद्दल त्यांचं मी मनापासून आभार मानतो आणि पुढील कार्यक्रम भगवान बुद्धांना व महामानव बाबासाहेबांना अभिवादन करून आज या संस्कार संस्कृती फाउंडेशनच्या आयोजित कार्यक्रमाला आदरणीय आमचे मार्गदर्शक सदाशिव ढेकले दादा, मधुभाऊ, आशिफ शाह, जमील भाई, बाजीराव भाऊ, भागवत दादा, अर्चनाताई आणि ज्यांनी हा माधुभाऊ असतील, गजानन भाऊ असतील, सर्व सन्मान्य व्यासपीठ आणि ज्यांनी हा कार्यक्रम घेऊन आणला ते मिलिंद भाऊ। तर सतत असं म्हटलं जातं की नारळ आणि माणूस दिसायला चांगला दिसतो, पण जोपर्यंत ते माणूस जोडत नाही, नारळ फोडत नाही, तोपर्यंत आपल्याला कळत नाही की चांगलं वाईट काय असतं। तर त्याच्यातल्या मला वाटतं मिलिंद भाऊ आहे, माणसं जोडण्याची कला मिलिंद भाऊमध्ये नक्कीच आहे। आज खरं राजकारणाच्या पलीकडे काही कामं असतात आणि ते म्हणजे सामाजिक जबाबदारी, सामाजिक बांधिलकी म्हणून दरवर्षी मिलिंद भाऊ गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटपचा कार्यक्रम करता। खरं मी ताईंचा त्यांनी उल्लेख भावीनगर शिवगा केलेला आहे आणि मला वाटतं मिलिंद भाऊची चांगल्या पद्धतीने नियोजन करावं की जेणेकरून राजकारणात यश अपयश येत असतं, पण आपली इच्छा ठेवणं काही चुकीचं नाही आहे। मला वाटतं या माध्यमातून अर्चनाताई असतील, त्यांच्या सर्व सहकार्य असतील, मी मनपूर्वक त्यांचं अभिनंदन करतो। सर्व बाल विद्यार्थी असतील, नक्कीच आपण वह्या वाटतायत मिलिंद भाऊ। येणाऱ्या काळात सुद्धा असाच उपक्रम मला वाटतं आता मुख्यमंत्री लाडकी बहीण म्हणून जी योजना आली तिचे सुद्धा आपण सर्वांनी फॉर्म भरा की जेणेकरून आमच्या प्रत्येक भगिनीला 1500 रुपये महिन्याचे भेटतील आणि तो सुद्धा उपक्रम आपण राबवूया। नवीन मतदार नोंदणी सुद्धा आपण सर्वांनी नवीन मतदार नोंदणी कशी करता येईल
तो सुद्धा आपण सर्वांनी प्रयत्न करावे ही सर्वांना विनंती करतो. पुन्हा सर्व वया घ्या, फक्त शाळेमध्ये गेलं पाहिजे. शाळेत जाल ना, नाही तर नुसतं वया घ्यायचं आणि शाळेत जायचं नाही असं चालेल का? आपण कोणासमोर बसलेत? बाबासाहेब. काय सांगितलं बाबासाहेबांनी? शिका सांगितलंय ना. मग तो एक मंत्र आपल्याला घ्यायचा आहे सर्वांना. म्हणून आपण सर्वांनी शाळेत जाणं गरजेचं आहे. म्हणून आपल्याला जे जे काही पुढे भविष्यात गरजा असतील, काही लागत असेल तर आम्ही 100 व्यासपीठावरचे सर्व प्रमुख पाहुणे आम्हाला 100% तुम्हाला मदत करू. आपण सर्वांनी शाळेत जावं, कंटिन्यू करावं. मी पालकांना विनंती करेल की आपले मुलं शाळेत जाता का नाही जाता, मला वाटतं त्याच्याकडे लक्ष देणं आपल्या सगळ्यांची जबाबदारी, ते सुद्धा आपण सर्वांनी करावं. पुन्हा मिलिंद भाऊचं त्यांच्या सर्व मित्रांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. आज कार्यक्रम खूप असल्यामुळे, थोडी घाई असल्यामुळे आपण परत पुढच्या आठवड्यात तो मतदार नोंदणीचा आणि फॉर्म भरण्याचा, लाडकी मुख्यमंत्री बहीण जी योजना आलेली तिचा आपण फॉर्म भरण्याचा आपण पुन्हा उपक्रम घेऊ अशी विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्याच्यावर होतोय त्याच्याकडे मी आपण देखील लक्ष द्यावं. मी सगळ्यात पहिले सकाळी जसं उठल्यानंतर 6 वाजता महिला 5:30 वाजता महिलांचा फोन आला. लागलीच मी गेल्यानंतर इच्छा देऊन तू पहिला फोन लावला असेल. मला वाटलं बरेच जणांनी सांगितलं तर मामाला लोकांना मामा झोपले असेल, पण एकच फोन लावला आणि सगळ्या महिलांनी हालो म्हटलं आणि मामाने होकार दिला. खरं आहे का खोटं? आणि या मामाच्या एका फोनावरती आपल्याला निवेदन दिलं गेलं, आपल्याला नाही भेटला आणि जे आहे बाकीचं काही काम आहे त्यांना निलंबित होण्याचं ते आपण मामाला निवेदन देऊन त्याचा पाठपुरावा करण्यात यावं अशी मी आपल्याशी विनंती करतो. आणि बुद्धविहाराच्या संदर्भात नक्की भेटणार मामा. आपला आशीर्वाद असतो. आपण सर्व कार्यक्रमामध्ये आलेले सरांचे आभार मानतो आणि मी पहिलेच नाव घेतो फतेह सिंह. जलगांव शहर में एक नया चैरिटी हॉस्पिटल शुरू हुआ है जिसका नाम है अहमद सर पब्लिक क्लिनिक। इस हॉस्पिटल की चेकअप फीस मात्र 20 रुपए है। मात्र 20 रुपए में आपका इलाज होगा और आपको मेडिसिन दी जाएगी। इस हॉस्पिटल में महिलाओं और बच्चों की हर बीमारी का इलाज किया जाएगा। इस हॉस्पिटल में लेडीज के लिए हिजामा और लीच थेरेपी अवेलेबल है, जिसकी फीस अलग से ली जाएगी। आप जो भी इलाज अलग से कराएंगे उसमें आपको डिस्काउंट मिलेगा। आप सबसे गुजारिश है कि आप एक बार इस हॉस्पिटल में विजिट करें और ये हॉस्पिटल शुरू किया गया कम फीस में तो सभी लेडीज और बच्चे इसका फायदा उठाए। एड्रेस कुर्तुबा क्लासेस के सामने, मेहरून, जलगांव। टाइमिंग सुबह 10 बजे से दोपहर के 1:30 बजे तक और शाम में 6 बजे से रात के 10 बजे तक। तो दोस्तों, ये न्यूज़ चैनल हर वक्त आपकी आवाज़ को अपनी आवाज़ बनाएगा और हर खबर को सच के साथ आपके पास पहुंचाता रहेगा। हर खबर आपके पास पहुंच सके इसलिए इस चैनल को सब्सक्राइब, लाइक और शेयर ज़रूर कीजिए। फिर मुलाकात होगी सच के साथ आपके पास नई खबर के साथ।